जिल्ह्यात रक्ताचा गंभीर तुटवडा होण्याची शक्यता. सर्व सामाजिक संघटनांनी पुढे यावं. शिवा सावके. जिल्ह्यात येत्या काळात रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून यामुळे अनेक रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण तसेच थॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा युवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके यांनी सर्व सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे तसेच नागरिकांना आवाहन केलं आहे की संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. रक्तदान हे सर्वोत्तम दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन नियमित रक्तदान करावं आणि इतरांनाही प्रेरित करावं असं आवाहन सावके यांनी केलं आहे. तसेच प्रत्येक गाव व शहर पातळीवर रक्तदानाबाबत जनजागृती मोहीम राबवणं आवश्यक असून समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच या संभाव्य संकटावर मात करता येईल असंही त्यांनी नमूद केलं. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.